मित्रांनो, आम्ही जेव्हा यात्रेमध्ये ऋषिकेशला पोचलो तेव्हा ऋषिकेशला आम्ही सर्व स्पॉट बघून जेव्हा घरी आलो, म्हणजे रूमवरती आलो, हॉटेलच्या रूमवरती आलो, तेव्हा हे समोर बसले ते खेडकीकर साहेब, त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी आहे, यामधल्या कासार मॅडम आहेत, ती माझी पत्नी आहे, आणि इकडे या बाजूला मी बसलेलो आहे, आणि इकडे या बाजूला जे आहे ते आमच्या गाडीचा ड्रायव्हर आहे, हा मी आहे, आणि अशी आमची टीम. तर आम्ही सकाळी जाताना जेवण सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी जेवण तयार ठेवलेलं आहे, आणि आम्ही रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि म्हटलं आता रूमवर जेवण मागवण्यापेक्षा खालीच बसूया. त्यांच्या वेटिंग रूममध्ये जेवणाची सोय आहे बसण्याची. तर रूममध्ये प्रत्येकाच्या रूममध्ये वेगवेगळं जेवण देण्यापेक्षा आपण एकत्र बसून खालीच सगळेजण वेटिंग रूममध्ये बसून सगळेजण जेवू असं आमचं मत झालं, आणि त्याप्रमाणे आम्ही खाली येऊन जेवायला बसलो. आणि त्यांनी सर्व जेवण वगैरे आणून दिलं, आणि आम्ही आता जेवण वाढून घेतो आहे, आणि कोणाला काय पाहिजे ते व्यवस्थित अगदी घेऊन जेवणाला सुरुवात करतो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. तर अशा प्रकारे जेवणाला सुरुवात झालेली आहे, आणि बघा किती स्वादिष्ट जेवण आहे, मन प्रसन्न झालेलं आहे, आणि जेवणाचा आस्वाद घेत आहोत. छान जेवण झालेलं आहे. ऋषिकेशमध्ये आम्ही आलेलो आहोत. ऋषी देवस्थानं स्थळं आम्ही बघत आहोत, आणि इथे आमचा 1-2 दिवस मुक्काम आहे. त्याप्रमाणे आम्ही आता इथे हे आमचे खिडकीकर साहेब बघा, हे काहीतरी फोटो काढत आहेत. वा साहेब वा, काढा फोटो काढा. आणि माझं शूटिंग चालू आहे, मी कॅमेरा आणि ड्रायव्हर शांतपैकी जेवत आहेत. त्यांची काही तिकडे बघत नाही आहे, ते शांत आपलं जेवण जेवत आहेत. बाकी आमच्या गप्पा सुरू आहेत, काही ना काही आम्ही एकमेकाशी बोलत आहोत, आणि जेवण सुरू आहे. ही सहभोजनाची आणि लांब कुठेतरी यात्रेमध्ये असण्याची जी मौज मजा असते ती काही वेगळाच अनुभव. आपण घरी तर नेहमीच जेवतो, पण हा अनुभव काही केव्हा तरी येणारा असतो, कधीतरी येणार असतो, आणि तो लक्षात राहिला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि हा जो आनंद आहे कायम लक्षात राहावा, आणि परत परत जर पाहिला तर त्याच्यात ती गोडी, ती मजा, तो आनंद आणि त्यावेळची आठवण, हे सगळं जर झालं तर त्यात तिवडीत मजा होते. बघूया ना तुम्ही, म्हणजे त्या काळात राहण्यापेक्षा नंतरच्या काळातली जी मजा आहे बघण्याची ती औरच असते. लक्षात घ्या मित्रांनो, मी काय म्हणतो आहे, आपण वास्तवमध्ये जेव्हा असतो तेव्हा तर मजा येते, परंतु तेच फोटो आणि तेच व्हिडिओ किंवा तोच काळ आठवण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये जी मजा असते ती फार डबल होते. तर यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे, आणि तो तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कॉमेंट जरूर करा. आणि जर कोणी नवीन बघत असेल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो, सबस्क्राईब जरूर करा. आणि अशा प्रकारे आम्ही जेवणाचा पूर्ण आनंद घेत आहोत. एकमेकाला वाढून घ्या आग्रह करत आहोत. तर अशा प्रकारे जेवण सुरू आहे. तर बघा कसा वाटतो माझा व्हिडिओ. छान आहे ना.
याला तर त्याच्यात डाळ टाकली का गं? मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपत आलेला आहे. कोण पाहिजे तर रोटी? आणि रोटी? यांना रोटी. राईस बघा पुढे राईस ऋषिकेश हाँ, राइस को नहीं उड़ा है। संपवायचा थोडेसे बनवतो हाँ, आपको कितना 2 रोटी दो? नाही तो एक रोटी आहे ना? कसं बनवलं यानं भात? व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ जर पाहत असाल आपण शंकराचं दर्शन करून आलो ना तर धन्यवाद. 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 माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल डाळ का मागू दे आपण? फार फार धन्यवाद मित्रांनो. फार धन्यवाद. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपला आता संपत आहे आणि आमचं जेवण पण होत आहे. तर अशाच प्रकारे आणखी व्हिडिओमध्ये आपण परत भेटूच. तर प्रोत्साहन देण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ पाहत राहा ही तुम्हाला विनंती आहे. आणि कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. काय सजेशन द्यायचं असेल तर कॉमेंट करा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.